नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गूढ आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. प्रबुद्ध कर्माचं रहस्य म्हणजेच द मिस्ट्री ऑफ एनलाइटन्ड ॲक्शन. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक विचार करायला लावणारा प्रश्न बघूया. समजा एखाद्या व्यक्तीने जीवनातलं सर्वोच्च ध्येय साध्य केलंय, म्हणजेच त्यांना एक प्रकारे अल्टिमेट रिटायरमेंट मिळाली आहे, तर मग ते अजूनही काम का करतात? विचार करा, जर मिळवण्यासारखं काहीच उरलं नसेल तर एखादा आध्यात्मिक गुरु लाकडं का तोडेल, युद्धांमध्ये का उतरेल किंवा समाजात इतका सक्रिय का राहील? हा प्रश्न खरोखरच चक्रावून टाकणार आहे, बरोबर? ठीक आहे, आपण यात थोडं सखोल लक्ष घालूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला नियम ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेणं गरजेचं आहे. वैदिक शास्त्रानुसार नियम म्हणजे असे स्पष्ट निर्देश जे आपल्याला सांगतात की नक्की कोणती कर्मे करावीत, ज्याला आपण प्रवृत्ती म्हणतो, आणि कोणती कर्मे पूर्णपणे टाळावीत, ज्याला निवृत्ती म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं तर हे ते मूलभूत नियम आहेत ज्यावर समाज आणि आपली आध्यात्मिक वाटचाल उभी असते. आता साहजिकच असा प्रश्न येतो की हे नियम नक्की कोणासाठी आहेत? तर ते अज्ञानी व्यक्तींसाठी आहेत. इथे अज्ञानी म्हणजे अशी व्यक्ती जिला अद्याप आत्मज्ञान झालेलं नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांना ज्यांना अजून प्रबोधन किंवा एनलाइटनमेंट मिळालेली नाही, त्यांना रोजच्या जीवनात योग्य प्रकारे काम करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी या नियमांची आणि कर्तव्यांची 100% आवश्यकता असते. आणि हा मुद्दा अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतो की अज्ञानी आणि ज्ञानी यांच्यात नेमका किती मोठा फरक आहे. एका बाजूला अज्ञानी व्यक्ती आहे जी कर्तव्य, नियम आणि निर्देशांनी पूर्णपणे बांधलेली असते, तर दुसऱ्या बाजूला आहे ज्ञानी. ज्ञानी व्यक्ती या सर्व नियमांतून पूर्णपणे मुक्त असते. त्यांच्यासाठी एखादं कर्म करण्याची किंवा ते टाळण्याची कोणतीही सक्ती नसते. ते खऱ्या अर्थाने निरपेक्ष आणि परिपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेत असतात. पण मग इथे वर्गात बसलेल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की जर एखाद्या गुरुसाठी किंवा ज्ञानी व्यक्तीसाठी कोणतेही नियमच नाहीत, कोणतीही कर्तव्य नाहीत, तर मग ते जे काही करतात त्यामागे नेमकी काय प्रेरणा असते? त्यांना रोजचं कर्म करण्यासाठी कोण प्रवृत्त करतं? याचं अत्यंत अचूक उत्तर आहे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे आपल्या भूतकाळातील कर्मांचा आणि नशिबाचा तो भाग ज्यामुळे आपल्याला हे सध्याचं भौतिक शरीर मिळालं आहे. आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही हे प्रारब्ध लगेच संपत नाही. हे एखाद्या महाकाय जहाजासारखं आहे मित्रांनो. जहाजाचं इंजिन बंद केल्यानंतरही त्याला आधीच मिळालेल्या गतीमुळे ते काही काळ पुढे जातच राहतं. अगदी तसंच ज्ञानी व्यक्तीचं प्रारब्ध त्यांना पुढे नेत राहतं. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानी व्यक्तीच्या शरीराला कारणीभूत असलेलं प्रारब्धच त्या ज्ञानी व्यक्तीची कृती ठरवतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्या व्यक्तीचं वैयक्तिक नशीब किंवा प्रारब्ध त्यांच्या प्रत्येक दैनंदिन वागणुकीवर पूर्ण नियंत्रण ठेवतं. त्यात त्यांचा स्वतःचा असा कोणताही नवीन हेतू किंवा वैयक्तिक इच्छा अजिबात नसते. आता इथला सर्वात मनोरंजक भाग असा आहे की तो एका खूप मोठ्या गैरसमजावर प्रकाश टाकतो. अनेकांना असं वाटतं की आत्मज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तींवर जगाच्या कल्याणासाठी लोकसंग्रह किंवा काहीतरी मोठी धर्मादाय कामं करण्याची नैतिक जबाबदारी असते. आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की ज्ञानी माणसाने नेहमी फक्त समाजसेवाच केली पाहिजे. पण वास्तव याच्या पूर्णपणे वेगळं आहे. ज्ञानी व्यक्तींसाठी धर्मादाय कामं करण्याचा किंवा परोपकार करण्याचा असा कोणताही नियम नसतो. ते समाजसेवा केवळ आणि केवळ तेव्हाच करतात जेव्हा त्यांचं विशिष्ट प्रारब्ध त्यांना तसं करण्यास प्रवृत्त करतं. ते कोणत्याही कर्तव्याच्या भावनेतून किंवा बंधनातून ही कामं करत नाहीत, तर केवळ त्यांचं भूतकाळातील प्रारब्ध आपला खेळ खेळत असतं. यावरून आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. भौतिक कृतींमध्ये किंवा कामांमध्ये जास्त गुंतल्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान मिळण्यापासून रोखलं जाऊ शकतं का? भौतिक कृती आणि आध्यात्मिक ज्ञान हे खरोखर एकमेकांच्या विरोधात आहेत का? चला तर मग हे कसं काम करतं ते पाहूया. कर्मात जास्त गुंतणे याचा सरळ अर्थ असा होतो की महावाक्यांचा किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे ज्ञानी व्यक्ती बहुधा कर्म टाळण्याची आणि सतत चिंतनात राहण्याची शक्यता अधिक असते. पण कर्म पूर्णपणे टाळणे हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे असं मुळीच नाही, हे इथे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचा निर्विवाद पुरावा आपल्याला स्वतः आपल्या शास्त्रांमध्येच मिळतो.
राम, कृष्ण, याज्ञवल्क्य आणि जनक राजा यांसारख्या महान ऐतिहासिक व्यक्तींकडे पहा. हे सर्वजण उच्च कोटीचे ज्ञानी होते, पण तरीही ते जगात अत्यंत सक्रिय होते. त्यांनी मोठी राज्य चालवली, अनेक कर्तव्य पार पाडली, युद्धे केली. यावरून हे 100% सिद्ध होतं की सखोल आत्मज्ञान आणि तीव्र ऐहिक कर्म हे एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात. पण मग बुद्धीला चालना देणारा एक प्रश्न नक्कीच पडतो की ध्यान आणि चिंतनातून मिळणाऱ्या त्या अथांग आनंदाचा किंवा जीवनमुक्ती सुखाचा त्याग करून एखादा आत्मज्ञानी व्यक्ती जगातील कठीण आणि सांसारिक कामांमध्ये स्वतःला का गुंतवेल, असा निर्णय ते का घेतील? तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते असा निर्णय स्वतःहून घेतच नाहीत. एखाद्या ज्ञानी व्यक्तीला किती सुख किंवा आनंद अनुभवायला मिळेल हे केवळ आणि केवळ त्यांच्या प्रारब्धाद्वारे ठरवलं जातं. ते ज्ञानी किंवा जीवनमुक्त आहेत या त्यांच्या स्थितीवर ते अजिबात अवलंबून नसतं. प्रारब्धच त्यांच्या वाट्याला येणारा अनुभव निश्चित करतं. हीच संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण या 5 प्रकारच्या प्रारब्धांच्या तक्त्याकडे लक्ष देऊया. पहिला आहे उत्तम, शुक मुनींसारखं. हे आजच्या काळातील एखाद्या सायलेंट पार्टनरसारखं आहे, जे कमीत कमी काम करून जास्तीत जास्त आनंद घेतात. दुसरं मध्यम, याज्ञवल्क्यांप्रमाणे. हे एखाद्या कन्सल्टंटसारखं आहे, जे सुरुवातीला काम करतात पण नंतर निवांत होतात. तिसरं कनिष्ठ, जनक राजाप्रमाणे. हे एखाद्या अत्यंत बिझी सीईओ सारखं आहे, ज्यांना आयुष्यभर खूप काम करावं लागतं. चौथं अधमतर, शिखीध्वजासारखं, जिथे काम वेळेनुसार वाढतच जातं. आणि पाचवं अधमतम, जिथे आयुष्यभर केवळ कष्ट आणि कष्टच असतात. हा तक्ता स्पष्ट करतो की प्रत्येकाचा मार्ग कसा वेगवेगळा असतो. हे सगळं पाहिल्यानंतर एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. जर प्रारब्ध एखाद्या ज्ञानी व्यक्तीला या जन्मात इतकी कृती करण्यास भाग पाडू शकतं, तर मग तेच प्रारब्ध त्यांना पुढच्या जन्मात दुसऱ्या एखाद्या स्वर्गीय लोकात आनंद उपभोगण्यासाठी त्यांची अंतिम मुक्ती किंवा फायनल लिबरेशन नाकारण्यास प्रवृत्त करू शकतं का? नशिबाच्या या मर्यादा नक्की कुठपर्यंत आहेत? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला विदेहमुक्ती म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं पाहिजे. विदेहमुक्ती म्हणजे अंतिम मोक्ष. ही अशी अवस्था आहे जिथे व्यक्तीचं सूक्ष्म शरीर पूर्णपणे विरघळून जातं. सर्व प्रकारच्या अज्ञानाचा समूळ नाश होतो आणि त्या व्यक्तीचं वैयक्तिक अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं. हा खऱ्या अर्थाने जन्ममृत्यूच्या चक्राचा पूर्ण अंत असतो. आणि हे कसं घडतं ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिली पायरी, प्रारब्ध केवळ याच जन्मात संपतं, ते भविष्यात कॅरी फॉरवर्ड होत नाही. दुसरी पायरी, भविष्यातील जन्मासाठी कोणतीही नवीन प्रवृत्ती किंवा इच्छा निर्माण होत नाही, कारण अज्ञान पूर्णपणे नष्ट झालेलं असतं. आणि तिसरी पायरी, यामुळे व्यक्तीचं वेगळेपण आणि अस्तित्व पूर्णपणे विरघळून जातं. म्हणूनच ज्ञानी व्यक्तीची अंतिम मुक्ती गमावण्याची कोणतीही शक्यता उरत नाही. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा सारांश आपण असा सांगू शकतो की आत्मज्ञानी व्यक्तीची कृती म्हणजे केवळ त्यांच्या भूतकाळातील प्रारब्धाचे अंतिम पडसाद आहेत. हे पडसाद अशा शरीरातून उमटत आहेत ज्यावर आता कोणतेही नियम, कर्तव्य किंवा बंधने लागू नाहीत. ते एक पूर्णपणे निवडरहित म्हणजे चॉईसलेस जगणं आहे. आता आपण आजच्या या सत्राच्या शेवटी आलो आहोत, पण जाता जाता आजचं हे लेक्चर एका गहन विचारावर संपवूया. जरा विचार करा, जेव्हा प्रारब्ध पूर्णपणे संपून जातं आणि व्यक्तीचं वैयक्तिक अस्तित्व या अथांग विश्वात कायमचं विरघळून जातं, तेव्हा शेवटी काय उरतं? या अत्यंत गूढ रहस्यावर नक्की मनन करा. अशाच एका सखोल आणि रंजक विश्लेषणासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत रहा आणि विचार करत रहा.